थांबा. पाण्यात नेऊन सोडा. चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं? तुम्ही पोलिसकडे गेलं. आता गप्पा सारा काय घेशील? कुठं असेल माझा अजंत? काय करीत असल? काय खात असल? काय पित असल? Many happy returns of the day. Thank you. Happy birthday. आदर. वा महाराज, इथं आहात तर आपण. घरी नाही, वर्गात नाही. काय रे, होतास तरी कुठं दिवसभर? कुठं नाही, असंच. वेडाच आहेस बाबा तू. एवढं रागावलास? आज का नाही आणलं चित्राचं सामान? नाही ग, आज नको. मी थोडी चिडले म्हणून तू एवढं रागवायचंस? तसं नाही ग. खरं सांगू, तू असा लहान मुलासारखा रागवलास ना की मला फार आवडतोस. अगदी बाळू दिसतोस, बाळू. काय रे? या पाण्यात दगड टाकू नकोस. का? काही नाही. काही नाही. सुनील, आज झालं काय तुला? काही नाही. सुनील, आपल्याच माणसाला रागवायचं आणि मग एवढं अस्वस्थ व्हायचं? चल, आपण थोडे पाय मोकळे करू, नाहीतर फर्स्ट क्लास पैकी कॉफी घेऊ. काय? अरे, त्या पाण्यात काय? मी तुझी गीता इथं आहे आणि तुला कॉफी प्यायला चल म्हणते. चल बघू, चल. अरे चल, आपण निघूया. अरे चल ना, चल. हे काय, एकच टपोळी घेतली. अगं, आज 25 दिवसानंतर घरी आलो. तुझ्याकडे पाहिलं आणि पोट भरलं. त्यांना पोट नाही भरत, मन भरत. आम्ही तुझ्यासारखे थोडे शिक्षक आहोत. शब्दांचा किस काढायला आमचा किस होईल. पुरे शोभत का या वयात? मुलगा आता आपल्या लग्नाचा झालाय. अगं, मन तरुण असलं म्हणजे वय आपोआप दूर जाऊन बसतं. हे सुद्धा शिक्षकी वाक्य बरं का? हा तुझा संवाद. अरे, तिथे पप्पा आले. बाबा, कशी झाली टूर? छान झाली. तुला जेवायला येतोस ना? नाही ग, मला भूक नाही. का रे? तू का जेवायला? जयंताबरोबर खाल्ला ना त्याच्या हॉटेलात.
इकडे तळ्यातल्या पाण्यात अरे खूप गंमत येते तिकडे चल ना रे चल अरे माझा मित्र ना फार आई तुला हे सगळं वाचून खूप धक्का बसेल. जयंत आता या जगात नाही. हे सगळं कसं सुरू झालं कसं संपलं हे सगळंच खूप विचित्र आहे. झटकन खूप पैसे मिळवावेत, तुझे कष्ट संपवावेत, गीताला तुला सुखी करावं अशा विचारांनी आम्ही सुरू केलेला खेळ भलतीकडेच गेला. राघवेंद्र, प्रदीप, अनवर, रॉकी आणि मी आम्ही मिळून त्याला मारला. हे काहीच माझ्या डोक्यात नव्हतं खरंच, पण जे झालं ते माझ्याचमुळे. मला जयंत आता हॉन्ट करतो का? जिथं तिथं तू दिसतो. त्यानं हाका मारल्याचे भास होतात मला. त्याला तळ्यात टाकला या लोकांनी, खोल गार पाण्यात. मला काही सुचत नाही आई. मी खुनी आहे. आय हेट मायसेल्फ. मी काय करू? नमस्कार बाबा. घरी आले? अरे आजच संध्याकाळी आलो. आत ये ना. नाही, बाहेर सगळे थांबलेत. हा सकाळी कॉलेजलाही नाही आला, संध्याकाळी नाही भेटला. म्हटलं बरं नाही की काय. बरं नाही का तुला? नाही बरं. मग चल ना टपरीवर. अरे अभ्यास वगैरे करताना रे. हा अगं तू लहान काय, त्याची जबाबदारी कळते त्याला. बरं बाबा येतो. अभि त्रास दिला, माफ करा. शम्मा ने
सिगरेट आहे रे सुन्या. नाही काहीच नाही. मी जर जाऊन येतो, मला उशीर झाला. काय रे सुने, चहा नाही घेतलंस? घेतो ना. माझं एक पत्र. ಅಂಕಲ್ ಎಸ್ ಸರ್ ಕಮಿಂಗ್ ಜಯರಾಮ ನೋಡು ಸಾಹೇಬರು ಏನ್ ಬೇಕು ಎಸ್ ಸರ್ अंकल जयंत आला नाही अजून. नाही काय लग्न बिग्न केलं की काय त्याचं? नाही 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 मग गावी पाठवलं का त्याला? हा? गावी पाठवलं त्याला? नाही नाही हा ते गावाकडे गेले. बर. गावाकडे गेले. अरे साहेब लोकांना काय पाहिजे बघ रे. बसा बसा बसा. माझं एक पत्र तुला. याला ओळखतोस का रे? हाँ साला पीसे विशा पीसे वो साला बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर है ना, उसका ही लड़का है. आप 2 नंबर मध्ये चाम कमवतो आणि तिथे उडवतात. लखपती बापाचा कार्ट आहे बॉस. बॉस इसको उडेंगे. नाही अनवर, तळ्यात आता जागा नाही. त्याला पळवण्याऐवजी आपण त्याच्या बापाचा नंबर 2 चा माल पळूया. अरे हा सुने, तू मगाशी काही पत्राबद्दल म्हणत होतास ना? हो. काहीच का ते? हो. प्रदीप, नाव काय म्हणालस तू? भिसे. मला वाटतं सुने आपल्याला या प्रकरणात चांगली मदत करेल. काय सुने? जमते का रे? स्ट्रॉंग आहे पण जमलं. वा सुने, कुत्री तर वेळी होणार राव. त्या आईला आता आणा म्हणावं स्कॉटलंड यात आणि बसा बोंबल. आता माझी भिशाची मोहीम सक्सेसफुल व्हायला हरकत नाही. अनवर, ते भिशाचं पोरगं 8:30 वाजताच बाहेर पडतं ना रे? केव्हाची पानं वाढून तयार आहे, येत आहे ना? मग चला ना लवकर, आपल्याला सिनेमाला जायचंय ना, मग चला लवकर. आता कोणाला यावेळी
हो या ना या या. बसा. काय मग काय काम काढलं होतं माझ्याकडे?